नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी आज ऐतिहासिक मंदिराची पर्यटनाच्या अनुषंगाने विस्तारपूर्वक माहितीमध्ये आपल्याला औरंगाबाद येथील बीबी का मकबरा याविषयी माहिती पाहायचा आहे। तर महाराष्ट्रातील औरंगाबाद शहर हे आधुनिक कालखंडात औद्योगिक व शैक्षणिक बाबतीत विकसित झाले आहे। मध्ययुगीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचं मानण्यात येते। औरंगाबाद जवळील लेणी, दौलताबादचा किल्ला यामुळे औरंगाबाद शहरास एक राजकीय वैभव प्राप्त झाले आहे। मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर खाम नदी तीरावर औरंगाबाद शहर हे वसलेलं आहे। प्रथम या शहराची स्थापना भागानगरच्या निजामशहाचा वजीर मलिक अंबर या कार्यक्षम प्रधानांनी 1610 मध्ये केली। त्या स्थानी पूर्वी खडकी नामक एक खेडेगाव होते। 1621 ला मोगल सम्राट शहाजहानच्या फौजांनी या शहराचा नाश केला। म्हणजे त्यामुळे 1626 ला मलिक अंबरचा पुत्र फत्तेखानाने खडकी हे नाव बदलून त्या गावास फत्तेनगर असं नाव दिले। पुढे औरंगजेबाने त्या शहरास औरंगाबाद नाव दिले। औरंगजेब युवराज असताना दक्षिण जहागीरवर कार्यरत असताना त्याने या शहराचे नाव औरंगाबाद असे ठेवलेले असून 1681 मध्ये औरंगजेबाच्या आदेशानेच मोगली सुभेदार बहादूर यांनी या शहराभोवती भक्कम तटबंदी उभी करून शहर सुरक्षित केल्याने पुढे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संघर्ष काळात आणि दक्षिणी प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योग्य ठिकाण म्हणून औरंगजेबाने या शहराची निवड केली। या शहरात मलिक अंबरने राजवाडा बांधल्याचा उल्लेख आहे। तर 1692 मध्ये औरंगजेबानेही एक महाल बांधल्याचा उल्लेख आहे। अशा प्रेक्षणीय वास्तूमध्येच बीबी का मकबरा हे वास्तू पाहण्यास मिळते। औरंगाबादच्या सौंदर्यात ती भर घालते। आता आपण बीबी का मकबरा उभारणीची पार्श्वभूमी व त्याचा बांधकाम याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बीबी का मकबरा उभारणीची पार्श्वभूमी आणि त्याचा बांधकाम याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। औरंगाबाद शहरातील बेगमपुरा या उपनगरातील औरंगजेबाची बेगम रुबिया दुर्राणी हिची ही कबर आहे। औरंगजेबाचा पुत्र आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणात या सुंदर इमारतीची उभारणी केली आहे। ही इमारत म्हणजे सुप्रसिद्ध असं बीबी का मकबरा होय। ही इमारत इसवी सन 1650 ते 57 या कालखंडात उभारण्यात आली। ताजमहालसारखी उत्कृष्ट वास्तू उभारण्याची इच्छा आजमशहाची होती, परंतु त्यातून ताजमहालच्या महत्त्वात घट पडून आली असती। त्यामुळेच ही वास्तू ताजमहालासारखीच परंतु तेवढ्या भव्य व आकर्षक पद्धतीची वाटणार नाही अशी दक्षताही घेण्यात आली। ताजमहालशी तुलना करता बीबी का मकबराचे बांधकाम तसेच शिल्पकला कमी प्रतीची वाटते। या कबरीचे बांधकाम चौकोनी असून इमारतीच्या चारी बाजूस उंच अशा 4 कमानी आहेत। या इमारतीच्या माथ्यावर भव्य घुमट असून इमारतीची रचना उंच आहे। या इमारतीचा बहुतांश भाग शुभ्र संगमरवरी दगडाने कोरला आहे, त्यातून ताजमहाल पाहिल्याचाही भास निर्माण होतो। अशा प्रकारे बीबी का मकबरा उभारणीची पार्श्वभूमी आणि त्याचे बांधकामाविषयी आपण माहिती पाहिली। आता आपण पर्यटन दृष्टीने औरंगाबाद या शहराचे महत्त्व पाहणार आहोत। तर मध्ययुगीन कालखंडापासून औरंगाबाद शहरास ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे। औरंगाबाद शहराने राजकीय वारसाबरोबरच शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यापारी, औद्योगिक वारसा जोपासण्याचे काम केले आहे। या शहराच्या बाजूसच दौलताबादचा किल्ला आणि अजिंठा वेरूळची सुप्रसिद्ध लेणी आहेत। या शहरातील दिल्ली दरवाजा आणि आजमशहाने बांधलेली इमारत बीबी का मकबरा ही ऐतिहासिक स्थळे आहेत। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने एक सांस्कृतिक अनमोल ठेवा म्हणून या शहराचे व तेथील ऐतिहासिक स्थळांचं काय केलेले आहे, जतन केले आहे। या इमारतीस कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही या दृष्टीने इमारतीच्या सभोवताली तटबंदीची उभारणी केली आहे। तसेच या इमारतीचा सभोवतालचा परिसर वृक्षवेलींनी सुशोभित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणास भेट दिल्यावर ताजमहाल पाहिल्याचा आपल्याला काय होतो, भास होतो। येथील अजिंठा वेरूळ लेण्याचा तर जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे देशी पर्यटकांबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटकाचाही ओघ अजिंठा वेरूळच्या ठिकाणास भेट देण्यासाठी येत असतो। त्यासोबतच बीबी का मकबरा ही पर्यटकाचे आकर्षण म्हणून मान्यता पावले आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांमध्ये बीबी का मकबरा या वास्तूचे स्थान महत्त्वपूर्ण ठरले आहे। दक्षिण भारतातील ताजमहाल म्हणून ही वास्तू ओळखली जाते। त्यातूनच औरंगाबादच्या पर्यटनास प्रोत्साहन प्राप्त होऊ शकलेले आहे। महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापर्यंत रस्ते व हवाई मार्गाने वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत। त्यातच ऐतिहासिक स्थानाच्या या महत्त्वामुळे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळानेही सर्वतोपरी सहाय्य करून या शहराच्या पर्यटन वृद्धीस
चालना दिली आहे. त्यातून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी आणि पर्यटकांना आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देणे शक्य झालेलं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे एक पर्यटन शहर म्हणून औरंगाबादचा विकास झालेला आहे. अशा प्रकारे आपण औरंगाबाद या शहराचं पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे हे आपण पाहिलेलं आहोत. तर आजच्या तासाला औरंगाबाद या शहरातील बीबी का मकबरा यांची पार्श्वभूमी उभारण्याची आणि त्यांचं बांधकाम आणि औरंगाबाद या शहराचं महत्त्व आपण पाहिलेलं आहोत. तर पुढच्या तासाला आपण विजापूरचा गोल घुमट याविषयी माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार.